हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही क्लिप जी तुम्ही बघत आहे ही रात्री 2 वाजताची आहे आणि रात्रभर जियाना झोपलेली नाही आहे. तिला इतका सर्दीमुळे त्रास होत होता की अक्षरशः तिचे कानं दुखत होते. तर त्याच्यामुळे आमची पण झोप झाली नाही आणि तिची पण नाही. नेबुलायझेशन दिलं तिला मेडिसिन्स काय दिलं, पण त्या सगळ्या गोष्टींचा पण इफेक्ट होत नव्हता. मी तिच्या चेस्टलासुद्धा असं मिठाणी शेकून दिलं, कानाला शेकून दिलं, पण त्याचा पण इफेक्ट होत नव्हता. ती रात्रभर रडली आणि असाच आम्ही टर्नवाईसीला घेऊन बसलेलो आहे. पण हे असं ना कधी मागच्या 2 वर्षात कधी झालं नाही. हे फर्स्ट टाईम झालं, तर आमच्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स होता हा. तर आज आहे थर्सडे आणि थर्सडेला मला अनफॉर्च्युनेटली आज सुट्टी घ्यावी लागली कारण जियानाला बिलकुल बरं नाही आहे. काल रात्रभर तिने कम्प्लिटली आमच्या दोघांनाही जागवलेलं आहे. अराउंड मॉर्निंग 5 AM ती झोपली 7:30 वाजेपर्यंत. बस त्याच्यानंतर परत आम्ही जागा आहे. तर त्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागली ऑफिससाठी कारण जियानाला आता क्लिनिकला घेऊन जातो आहे. क्लिनिकला घेऊन गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात ते बघू, कारण रात्रभर तिचा कान दुखला सर्दीमुळे आणि माहिती नाही असा कान का दुखला ते डॉक्टरसोबत बोलावं लागेल आणि तसं मेडिकेशन्स पुढच्या घ्यावं लागेल. टेम्परेचर कमी आहे बट सर्दी आणि खोकला तिचा आहे. रात्री थोडा उमळत आहे. तर त्याच्यासाठी काय डॉक्टर आता नेक्स्ट प्रिकॉशन घेतात, कारण 3 days नंतर त्यांनी चेकअपला बोलवलेलं होतं आणि त्या अकॉर्डिंग बघू डॉक्टर काय सजेस्ट करतात. तर जियाना आणि दीपाली रेडी होत आहे. मी रेडी झालेलो आहे. आता थकल्यासारखं भरपूर वाटत आहे कारण रात्रीची झोप होत नाही आहे. तर आता तिकडनं आल्यानंतर जेवण करू. जेवण केल्यानंतर मग थोडा वेळ करू आराम केल्यानंतर बघू काय प्लॅन बनतो, कसा बनतो आणि बघू पुढे तुमच्यासोबत नक्की आम्ही शेअर करू. चला, तर इथे जियाना आणि दीपाली ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. चला, तर इकडे पडत आहे पाऊस. क्लाउडी वेदर आहे बट ह्या साईडला आहे ऊन आणि तिकडे आहे पाऊस. स्कूलला चलते का? का बरं? सुट्टी आहे का तुझ्या स्कूलला? तब्येत कर बरी लवकर लवकर, मग जायचं आहे. आता कुठे जायचं? बाहेर काय? तिकडनं उडत आलंय, हवाला घाबरते. असं थोडी असते बाळा. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. पकडणं त्याला. वाह 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 जियाना डरपोक. चला, वन्स अगेन यू आर लुकिंग ब्युटिफुल. आता झोपू आल्यावर. आणि बाहेर झालाय सुंदर वेदर. इथे काच नाही आहे, हवा छान आहे. चला, आता आम्ही झालो हॉस्पिटलमध्ये आणि आज टिफिन करायला ऋषीकडनं. बाहेर नाही चाललं, डॉक्टरकडे चाललं. मग डॉक्टरकडे चाललो. केस नाही केले, काय नाही केलं, अशीच निघाली. A few moments later. चला, तर आज ऋषू त्याने टिफिन पाठवलेला आहे. व्हेज बिर्याणी आणि कढी. कशी झाली आहे जियाना, कशी झाली? तर येस, तिघांनी आम्ही जेवण केलं आणि आम्ही मस्त 3 ते 4 तास झोपलो. चालू झालेला आहे मुसळधार पाऊस. पूर्ण पाणी इकडे येत आहे. हा पूर्ण दीपालीने ब्लाऊजचा हॉल दिलेला आहे. जर तुम्ही हा नसेल बघितला तर नक्की आमच्या चॅनलवर जाऊन तो ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा, जो पाऊस जो आहे तो पूर्ण ह्या फेसिंगला येतोय, तर त्याच्यामुळे इथे पूर्ण पाणी आलेलं आहे. याचं मला कंप्लेंट करावी लागेल कारण पहिला पाऊस आहे हा की तो ह्या फेसिंगने आलेला आहे, त्याच्यामुळे इतकं पाणी आलं आणि हे टेस्ट झालं आज. चला, तर माहिती नाही, आज रात्रभर जर पाऊस राहिला तर खूप जास्त प्रॉब्लेम होईल. खूपच मुसळधार पाऊस.
पूर्ण पाणी झालेलं आहे इकडे इकडं. चला तर हे पुसावं पण लागेल आणि त्याच्यासोबत भरपूर काही गोष्टी सुद्धा आहे. चला ऑफिस देखील माझं चालू आहे. हाफ डे आज टाकलेला होता मी. फुल डे लीव होती बट हाफ डे उद्या पण हाफ डे घेणार आहे. तुला सांगितलं मी बोथ साइड बाल्कनी पूर्ण ओली झालेली आहे. ते यानाची सायकल आहे, पूर्ण पाणी आलेलं आहे. अरे बापरे, खूपच मुसळधार आहे का. चला हे बंद करून ठेवायचं. काय येतोय याना रेन. इकडे चालू आहे दीपालीची क्लिनिंग. ऑफिस नाही जात आहे म्हणजे ह्या वीक मध्ये थोडा आराम होता. पण मला इडलीचं टाकलंय तुमच्यासाठी. येस तर चल इथे आहे इडली. काय करत आहे तू. चल आता दाण्यांची साल काढायचे. लेट्स कॉन्ट्रीब्यूट. काय पाहिजे. आवडला तुला शेंगदाणा. खूपच आवडला. बर तर ह्या दोघांच्या हेल्पने माझे भरपूर असे कामंसुद्धा झाले आणि तेवढ्याच वेळात मी इथे इडलीचं बॅटरसुद्धा रेडी करून ठेवलं. तर इडलीच्या बॅटरमध्ये ना जेव्हा मी ते बारीक करते डाळ आणि तांदूळ, त्याच्यात मी पोहेसुद्धा भिजवून बारीक करते. तर तुम्ही जर नसेल करत तर करून बघा. यांनी ना इडलीज खूप सॉफ्ट होतात अशा. तशी होती इव्हिनिंग आणि असा होता आजचा दिवस. जियानाची देखील आता काळजी भरपूर घ्यावी लागेल. जिकडे तिकडे व्हायरल चालू आहे. स्कूलमध्ये जाते आणि स्कूलमधनं जेव्हा परत येते घरी तर तेव्हाच मोस्टली तिला कफ आणि ह्या गोष्टी येत आहे. हे आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेलं आहे. तर सध्या आम्ही तर तिला पाठवत नाही आहे स्कूलला आणि बघू तिची इम्युनिटी प्रॉपरली बूस्टअप होऊ देऊ, तिला प्रॉपरली रिकवर येऊ देऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रिकॉशन्स थोड्या घ्यावी लागतील आम्हाला. चला तर दीपालीचं उद्यासाठी इडलीचं आणि डोसाचं जे प्रिपरेशन आहे ते झालेलं आहे. उद्याचा दिवस परत फ्रायडे नाही. पण जियानाला बरं नसल्यामुळे आम्ही काही आता बाहेर जाऊ नये कारण वेदर पण काही व्यवस्थित नाही आहे. थंड झालेलं आहे, दुपारी होत आहे गरम. तर त्यामुळे चला तर मग उद्या फ्रायडे आहे, ऑफिस वर्क आहे. त्याच्यानंतर दीपालीचे घरचे कामं हे पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. चला बाय फ्रॉम जियाना ॲज वेल.